स्टार्ट किया था बराबर. तो अर्थ्स मॅग्नेटिझममध्ये मग काय काय गोष्टी शिकलो होतो, क्विक रिव्हिजन करूयात. मी मागची फाईल ओपन करतो शनिवारची 8 नोव्हेंबरची. सो कामाला लागा, प्रश्न वारंवार वाचा, प्रश्न डिस्कस करा. एखाद दुसरा प्रश्न जो तुम्हाला नाही समजला आहे परीक्षेमधला तो मला फोटो टाका की सर हा प्रश्न सांगा, समजून सांगा. कारण मी सगळ्यांचा वेळ नाही घेऊ शकत इथं स्क्रीनवर. एखाद्याला जर तो डाऊट असेल तर तुम्ही मला तो पर्सनल व्हॉट्सअप चॅटवर पाठवा. मी नक्की तो डिस्कस करून तुम्हाला आन्सर पाठवेल. ठीक आहे. तर कमिंग बॅक, we have studied about Earth's magnetism उस दिन. तो अर्थ्स मैग्नेटिज्म में मैंने आपको ये पढ़ाया था की बाबा पृथ्वीकडे असणारे 2 ॲक्सिस त्याला आपण जिओग्राफिक ॲक्सिस म्हणतोय. तर एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ पोल आहे जिओग्राफिक. आणि पृथ्वीच्या भूगर्भामध्ये खूप मोठा ह्यूज बार मॅग्नेट आहे जो ब्ल्यू कलरने दाखवला इथं. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक साऊथ आणि मॅग्नेटिक नॉर्थ असे 2 पोल्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आणि 2 ॲक्सिसमध्ये मॅग्नेटिक ॲक्सिस आणि तुमचा जिओग्राफिक ॲक्सिस याच्यामध्ये 11.3 डिग्रीचा तुम्हाला अँगल पण पाहायला मिळाला. तर जिओग्राफिक इक्वेटर, दिस इज अन इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द जिओग्राफिक ॲक्सिस. सिमिलरली मॅग्नेटिक इक्वेटर पण ड्रॉ केला. तो अशा प्रकारे आपण त्या दिवशी डेफिनेशन बघितल्या. जिओग्राफिक ॲक्सिस काय, जिओग्राफिक मॅग्नेटिक ॲक्सिस काय, जिओग्राफिक इक्वेटर काय, त्यानंतर मॅग्नेटिक इक्वेटर काय, जिओग्राफिक मेरिडियन व्हर्टिकल जिओग्राफिक मेरिडियन काय, जो व्हर्टिकल प्लेन होता इमॅजिनरी तो काय. आणि अशा प्रकारे आपण मग ती जी व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यूज त्या ज्या डेफिनेशन होत्या त्या कन्सिडर करून त्याचे डायग्राम काढून मी त्या गोष्टी कवर केल्या. बरं, मग आता आपण काय करणार आहे की आपण काय करणार आहेत मग आज त्याच डेफिनेशनचा जो पार्ट आहे तो पुढे घेऊन जाणार आहे. तर मॅग्नेटिक इन्क्लिनेशन काय, डिक्लिनेशन काय, तर ते बघूयात आता आजच्या सेशनमध्ये. कारण ऑलमोस्ट आता हा चॅप्टर आपला मॅग्नेटिक छोटा होता. ऑलमोस्ट हा आपला चॅप्टर आता कवर होतोय. आज थेरॉटिकल पार्टचं जे सेशन असेल ते शेवटचं असेल. त्याच्यानंतर आपण MCQs आणि न्यूमेरिकल्सकडे जाणार आहोत. तर एकच मिनटं, चला खाली जा पटकन बरं तुम्ही 11वीचे मुलं. हां, आता घडतं काय बघा. तर तुम्हाला काल परवाच्या सेशनमध्ये जे सांगितलं होतं की सपोज हा जिओग्राफिक मेरिडियन आहे. आणि जिओग्राफिक मेरिडियनमध्ये आपण जिओग्राफिक मेरिडियन असा मांडला होता कि लाइक बाबा ये जियोग्राफिक मेरिडियन है अपना और इसी में अपन ने मैग्नेटिक मेरिडियन लिया था. ठीक है, लाइक दिस. ये देखो, ये सपोज मैग्नेटिक मेरिडियन है मेरे लिए. तो हमने इसको मैग्नेटिक मेरिडियन को ऐसा ड्रॉ किया था. सो दिस इज मैग्नेटिक मेरिडियन. म्हणजे वहीचं हे एक पान आणि वहीचं ते एक पान यांच्यामध्ये जो अँगल आहे ना आत्ता तो अल्फा आहे. सो मग तुम्हाला जे म्हटलं दिस इज सपोज मैग्नेटिक मेरिडियन और वो कौन है, जियोग्राफिक मेरिडियन. तो मैग्नेटिक मेरिडियन और जियोग्राफिक मेरिडियन दोनों में फ़र्क है. वो दे आर सेपरेटेड बाय सर्टन एंगल. अँड व्हॉट इज मॅग्नेटिक मेरिडियन, तर इमॅजिनरी प्लेन, व्हर्टिकल प्लेन. एक आता आपल्या वहीचं पान बघा तुम्ही, असं एक पान असतं रेक्टँग्युलर शेपमध्ये. ते वहीचं पान पासिंग थ्रू द मॅग्नेटिक ॲक्सिस त्याला म्हणतो मॅग्नेटिक मेरिडियन. इकडं पण एक वहीचं पान विच इज पासिंग थ्रू ए व्हर्टिकल प्लेन. इमॅजिनरी इज ऑब्वियसली an imaginary vertical plane passing through a geographic axis, an imaginary vertical plane passing through magnetic axis त्याला magnetic meridian and geographic axis through that is geographic meridian. मग ह्या दोन, जसे आपण वहीचे 2 पानं पलटवतो
ते एकमेकांना इन्क्लाइंड असतात. तर हे बघा अशा अशा फॅशनमध्ये लाईक दिस, एक हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये एक असा, तर अल्फा. मग आता हा खालचा भाग डन. कुठं सोडलं? होय, वरती कशाला आणलं? एक मिनिट, अरे चावलते चावलते, कुठं सोडायला जातात? नाही तो, अरे ते ते गुदमरण बरं का, हवा बिवा सोड त्याला दर्शी, तोंडा वरती तोंडाला. आपले क्लासवाले पोरं तिथं खाली एक कुत्र्याचं पिल्लू येऊन राहतं आपल्या इथं. हे पोरांनी त्याला गोणीत भरलं. विचित्र आहे बाबा पोरं लय. बरं ठीक आहे, सॉरी. तर मैग्नेटिक मेरिडियन, जियोग्राफिक मेरिडियन, दोनों में जो एंगल है, सपोज ये अपना मैग्नेटिक मेरिडियन है और ये जियोग्राफिक मेरिडियन है, और दोनों के बीच एंगल कितना है? अल्फ़ा. जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट, त्यांना सांगतो नाही. Okay, so magnetic meridian, geographic meridian. Hello, Bacha Party, are you there? Shivraj, Siddhi, Shawnee, Sakshi, Prem, Sakshi ji. Okay, fine. So, Yes, sir. so coming back, तर इथं काय लय मजा करतात बाबा पोरे. जियोग्राफिक मेरिडियन ये मैग्नेटिक मेरिडियन है, तो दोनों के बीच जो एंगल है वो इसको बोला जाता है एंगल ऑफ डिक्लिनेशन. पुढे आपण डेफिनेशन घेऊ, त्याला अल्फा म्हणतात. पण ज्यावेळेस आता एखादी, आता मॅग्नेटिक फील्ड ही व्हेक्टर क्वांटिटी बरं का, तर ही मॅग्नेटिक मेरिडियन जो आहे ना, तो इट इज इन्क्लाइंड ॲट सम अँगल. मग मॅग्नेटिक फील्डचे दोन कॉम्पोनंट येतात. एक असतो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, हा मॅग्नेटिक मेरिडियनमध्ये, याला बी एच म्हणूयात आपण, आणि एक येतो व्हर्टिकल कॉम्पोनंट, याला बी व्ही म्हणूयात. सो इथं डायग्राम दाखवतो वाटलंस तुम्हाला. एक कॉम्पोनेंट है सपोज हॉरिजॉन्टल कॉम्पोनेंट, उसको बी एच बोलते हैं, और दूसरा जो कॉम्पोनेंट है वर्टिकल कॉम्पोनेंट, उसको बी वी बोलेंगे. और दोनों के बीच यहाँ पे जो एंगल रहेगा, मतलब आता दोघांमध्ये सपोज 90 डिग्री एंगल आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये, तर हा एंगल आहे सपोज 90 डिग्री. थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री बिटवीन vertical component and horizontal component of Earth's magnetic field. मग यांच्यापासून एक रिझल्टंट निर्माण होईल, आणि तो जो रिझल्टंट असतो त्याला आपण नेट मॅग्नेटिक फील्ड म्हणूयात, किंवा अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. काही बुक्समध्ये त्याला बी ईने डिनोट करतात, काही बुकमध्ये त्याला बी नेट म्हणतात. ठीक आहे. सो मग बी ई इज अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, किंवा नेट मॅग्नेटिक फील्ड इज बी नेट. तो फिर मैं यहाँ पे लिखूँगा व्हाट इज़ बी एच. तो बी एच क्या है? तो दिस इज़ हॉरिजॉन्टल कंपोनेंट ऑफ अर्थ्स मैग्नेटिक फील्ड. ठीक है, हॉरिजॉन्टल कंपोनेंट ऑफ अर्थ्स मैग्नेटिक फील्ड. ओके, एंड व्हाट इज़ बी वी देन?
तो बी व्ही इज वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या दोघांचाही मिळून जो नेट बनतोय त्याला आपण म्हणतो बी ई किंवा बी नेट. ठीक आहे. सो बी ई किंवा बी नेट इज टोटल और नेट अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. या ओके. सो मग दोघांमध्ये आता इथं जो अँगल आहे याला डिनोट करतात फायने. कशाने? फाय. सो दिस फाय इज ऑल्सो कॉल्ड ॲज, याला म्हणतात अँगल ऑफ डीप. ठीक आहे. काय म्हणतात त्याला? अँगल ऑफ डीप. दिस फाय. मग हा फाय कुणामध्ये रे अँगल? सांगा बरं मग कुणामध्ये? तर बी नेट अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट बी एचमध्ये. मग इथं आता ह्या डायग्राममध्येच मी आणखी एक ॲडिशन करतो. बी एच बी वी था, तो ये बन गया मेरा बी नेट, और बी नेट का यहाँ पे जो एंगल है वो क्या है? फाय. सो विच इज एंगल ऑफ डीप असंही म्हणतात. पुढे जाऊन डेफिनेशन बघू आपण. बरं, बी एच. मग आता बी एचला ह्या हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटला आपल्याला अर्थ्स मॅग्नेटिक फील्डच्या हे बघ, आता जो बी एच आहे त्या बी एचला आपल्याला बी ईच्या रूपात जर लिहायचं असेल तर आपण असं लिहितो, बी एच इज इक्वल्स टू बी नेट मल्टिप्लाइड बाय. बघा, ज्यावेळेस तुम्ही अँगलच्या बाजूने असताना त्या वेक्टरला असं लिहितात. एखादा वेक्टर रिझॉल्व ज्यावेळेस करतो आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये, तो बी नेट म्हणजे त्या वेक्टरचं नाव, वैल्यू, मैग्नीट्यूड मल्टीप्लाइड बाय अलॉन्ग वाला कॉम्पोनेंट हमेशा कॉस फाय होता है, ये अपन ने पढ़ा है. आणि बी व्ही म्हणजे अपोजिट वाला कॉम्पोनंट हा त्या वेक्टरच्या टर्म्समध्ये असं लिहितात, बी नेट मल्टीप्लाइड बाय साइन फाय. ओके, राहील, लक्षात राहील मग आता तुमच्या ह्या दोन्ही गोष्टी. तर हॉरिजॉन्टल कॉम्पोनेंट बी एच इज इक्वल्स टू इन टर्म्स ऑफ अर्थ्स मैग्नेटिक फील्ड ये लिखा जाएगा बी नेट इंटू कॉस फाय, and vertical component BV is equals to B net multiplied by sin phi. और अपना जो नेट मैग्नेटिक फील्ड होता है हमेशा याद रखने का, तो ये अपन एज मैग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर क्वांटिटी, वी कैन राइट डाउन इट इन दिस फैशन, बी एच का स्क्वायर प्लस बी वी का स्क्वायर प्लस ट्वाइस ऑफ बी एच इंटू बी वी इंटू दोनों के बीच का एंगल. अभी मुझे बोलो बी एच और बी वी के बीच में कितना एंगल है? देखो यहाँ पे लिखा है थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री बिटवीन कौन? बी वी एंड बी एच. आई बात समझ में? तो अगर बी वी और बी एच में 90 डिग्री एंगल है बच्चा पार्टी, तो ये कॉस 90 बनेगा. और आपको पता है कॉस 90 का वैल्यू होता है 0, और 0 मल्टीप्लाइड बाई एनीथिंग, तो ये जो पूरा का पूरा टर्म है वो भी क्या बनेगा? 0. बराबर. ये पूरा टर्म, ये देखो, ये पूरा टर्म 0 बनेगा. तो मेरा बी नेट का व्हॅल्यू मतलब अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, नेट अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड ज्याला आपण बी ई ने पण डिनोट करतो, तर दैट कैन बी रिटन एज बी एच स्क्वायर प्लस बी स्क्वायर वी. तो ये आएगा मेरा फॉर्मूला. ठीक है. एंड यू कैन, अगर इफ़ यू पुट दिस वैल्यू इन टर्म्स ऑफ बी एच बी नेट कॉस फाई कॉस साइन फाई, तो ये फिर से बी नेट ही आएगा. एल एच एस मस्ट बी इक्वल टू आर एच एस. सो कीप इन माइंड. आता हे येतंय कुठून, घडतंय कुठून हे ॲक्च्युअलमध्ये? तर बच्चा पार्टी घडतं काय माहिती का? तुम्ही हे बघितलं आहे का रे, मॅग्नेटिक कंपास बघितलं आहे काय? मॅग्नेटिक कंपास डिफेन्सच्या मूवीजमध्ये बघितलं असेल. असं ते नाही का, नेव्हीच्या मूवीज किंवा डिफेन्सच्या मूवीज, लोक ते जंगलात असले का मग ते मॅग्नेटिक कंपास वापरतात. त्याला सेंटरला अशी मॅग्नेटिक निडल असते आणि मॅग्नेटिक निडलमध्ये 2 पोल असतात. एक आहे सपोज नॉर्थ पोल आणि दुसरा असतो साऊथ पोल. तर हे जे मॅग्नेटिक कंपास आहे ना, म्हणजे ते लोक काय करतात, त्यांचं लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सांगत असतात इन टर्म्स ऑफ नॉर्थ, इन टर्म्स ऑफ साऊथ, असं लाईक दिस, नाही का. सो हे असं आपण ट्रीट करूयात की अशी मॅग्नेटिक कंपास आहे, निडल आहे, ते कंटिन्युअसली तुम्हाला ट्रू नॉर्थ दाखवत असते. काय दाखवते ती? ट्रू नॉर्थ. म्हणजे तुम्ही कुठेही जा जंगलामध्ये तर तुमचं लोकेशन, आता आपल्याला माहिती आहे जंगलामध्ये जर गेलं
अशा पहाडी इलाक्यामध्ये गेलं जो एरिया तुम्हाला अननोन आहे, तर यू विल फाइंड की यार मतलब एखादं लोकेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर मग आपल्याकडे आता गुगल मॅप नाही आहे, जे की मोबाईलमध्ये असतं. मग डायरेक्शन कशी शोधायची? तर सूर्य मावळलेला असेल, सूर्य पण दिसत नाही आहे पूर्वेला पश्चिमेला, तर दॅट दॅट इज डन विथ द हेल्प ऑफ दिस मॅग्नेटिक कंपास. तुम्ही बघितलंय का हे डिफेन्सच्या मूवीमध्ये ती लोक वापरतात, हातात असतं, मग पाहतात नॉर्थ डायरेक्शन कुठे आहे काय आहे. बघितलंय का साक्षीजी, प्रेम, साक्षी, यस, शिवराज, सिद्धी? No, नसेल, sir. हां नसेल बघितलं तर वाटलंच मी तर तुम्हाला मॅग्नेटिक कंपास ची इमेज दाखवतो ऑनलाईन. हां दिसले का मॅग्नेटिक कंपास? कॅन यू सी दिस? ओके, उजव्या बाजूला. हॅलो, दिसतीये इमेज, दिसतीये? ठीक आहे. सो कुठलंही घ्या एक, बघा ते डायरेक्शन दाखवतं. सो ही मॅग्नेटिक निडल असते. ही ए कंपास इज अ डिवाइस दॅट शोज द कार्डिनल डायरेक्शन्स यूज्ड फॉर नेव्हिगेशन अँड जिओग्राफिक ओरिएंटेशन. मॅग्नेटाइज निडल और अनदर इलेमेंट सच ॲज ए कंपास कार्ड और ते जाऊ दे, आपल्याला एवढं नाही महत्त्वाचं. बरं कळलं, लॉजिक समजतंय? मग ही जी मॅग्नेटिक निडल असते ना, तर ही अशी स्टेबल असते. स्टेबल म्हणजे आता खाली आपण असं म्हणूयात हे त्याचं स्टँड आहे सपोज, आणि ह्या स्टँडवर ह्या सपोर्टला इथं एक स्टँड आहे आणि त्या स्टँडवरती माउंट आहे. तर स्टँडवरती माउंट असते ना, तर ती अशी हां हे बघा असं आपण सेंटरला घेऊयात आणि ही निडल आहे. तर ही निडल आहे ना अशी हॉरिझॉन्टल फॅशनमध्ये नाही राहत, ही बॅलन्स नाही राहत अशी. तर तिच्यावर आहे ना एक इफेक्ट असतो. ही हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये पाहिजे ना अशी, तर तशी राहत नाही. ती आहे ना अशी थोडी कललेली असते, झुकलेली असते अशी थोडीशी खाली. ठीक आहे, इथं काढतो ॲक्च्युअल, म्हणजे दिस इज एक्सपेक्टेड पोजिशन और ये एक्चुअल पोजिशन. तो ये जो डीप है ना, ये डीप ऐसे ती अशी खाली झुकलेली आहे ना, हे नॉर्थ एंड आहे तिचं. वाटलंच मी रेड करतो त्याला. ठीक आहे असं, हां ये नॉर्थ एंड आहे. सो नॉर्थ एंडकडे तर हा नॉर्थ एंड आहे. मग ह्या नॉर्थ एंडकडे ते असं झुकलेलं आहे. तर हा जो एंगल आहे मग त्याला म्हणतात फाय. सो दैट इज़ एंगल ऑफ डीप. तो यहाँ पे भी आप देखोगे एंगल ऑफ डीप का अगर मुझे डेफिनेशन बनाना है एंगल ऑफ डीप, तो एंगल ऑफ डीप इज डिनोटेड बाय फाय. त्याला मॅग्नेटिक इंक्लिनेशन पण म्हणतात. हां मॅग्नेटिक, एकच मिनिट मला पाहू द्या, जस्ट अ मिनिट. Angle of dip, angle of dip, angle of dip, angle of declination. Okay. हां अँगल ऑफ डिक्लिनेशनला मॅग्नेटिक डिक्लिनेशन म्हणतात बरं का, दोन्ही पण सेम आहेत. अँगल ऑफ डीपला नाही आहे तसं. तर अँगल ऑफ डीप काय आहे मग, तर हा जो आत्ता सांगितलं तुम्हाला अँगल मेड बाय होम, तर ह्या बी नेटने अर्थ मॅग्नेटिक फील्डने हॉरिझॉन्टल कॉम्पोनेंट बरोबर बनवलेला अँगल, त्याला अँगल ऑफ डीप म्हणतो आपण. ठीक आहे. सो यहाँ पे लिखता हूँ डेफिनेशन. एंगल मेड बाय होम, मेड बाय द डायरेक्शन ऑफ resultant magnetic field, resultant magnetic field with the horizontal at a place. ठीक है, कुठल्याही प्लेसला इज कॉल्ड ॲज, तो इसको बोलते हैं एंगल ऑफ डीप. सो दिस इज इंटरेस्टिंग, एंगल ऑफ डीप विच इज फाय. मग आता एक सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर मी काय करतो माहिती का, मुलांना शिकवताना असं शिकवतो. आता हा सपोज हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, तर याला बी एच म्हटलं आपण. ठीक आहे, आणि हा कोण आहे बी व्ही. तर मी काय करतो की इथंच एक आहे ना अशी सर्क्युलर जसं काय अर्थ आहे बाबा इथे,
अशी अशी डायग्राम ड्रॉ करतो कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी बरं का. माझं कन्सेप्ट माईट बी रॉंग बट कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी. हां पण कन्सेप्ट तंतोतंत योग्य जुळतो. तर आता पृथ्वीची ही जी लाईन असते ना हिला आपण म्हणतो इक्वेटर, आठवतं आहे का. आणि जर अशी व्हर्टिकल लाईन गेली नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमधनं त्याला म्हणतो आपण ॲक्सिस, आठवतं आहे. ठीक आहे. सो दिस इज जिओग्राफिक ॲक्सिस. मग ॲक्सिस हे कुठून जातं, ॲक्सियल लाईन कुठून जाते तर ही नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमधनं जाते. जिओग्राफिक नॉर्थ पोल, जिओग्राफिक साऊथ पोल. आपण नकाशा वाचन करताना तुम्ही बघितलं असेल इथं नॉर्थ पोल असतो, इथं साऊथ पोल असतो. दिस इज ईस्ट, दिस इज वेस्ट. ओके तसं. तर नॉर्थ आहे, साऊथ आहे, इमॅजिनरी लाईन त्याला ॲक्सियल लाईन म्हणतो आपण. अँड दिस इज इक्वेटॉर. तर बरं मग मला सांगायचं काय होतं की ह्या पोलमधनं यांना आपण पोल म्हणतो, पोल पोझिशन आहे आणि हे इक्वेटोरियल पोझिशन. तर ह्या BEची व्हॅल्यू बघा, ह्या फायची व्हॅल्यू, आता फाय कोण आहे तर फाय हा बी नेटने BH बरोबर बनवलेला अँगल आहे बरोबर फाय. तर ह्या फायची व्हॅल्यू BHच्या लॉंग असेल तर किती असेल 0. म्हणजे इक्वेटरवर जर तुम्ही गेले तर अँगल ऑफ डीप 0 असतो. पण जर तुम्ही इथे गेले पोलला गेले तर अँगल ऑफ डीप किती बनेल रे, फायची व्हॅल्यू किती बनेल ह्या. सपोज तुम्ही ह्या मॅग्नेटिक निडलला, मॅग्नेटिक कंपसला इक्वेटरवर घेऊन गेले. इक्वेटर म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश आहे की नाही. आणि पोलवर जर घेऊन गेले तर त्याला काय म्हणतात तुम्ही पोलला काय म्हणतात, काय ती उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव असं काहीतरी म्हणायचे बाबा मराठीत आपण, आठवतंय का कोणाला. तर पोलवर घेऊन गेले तर पोलच्या ठिकाणी गेल्यानंतर ही फायची व्हॅल्यू बनेल 90 डिग्री. सो MCQ मध्ये विचारला जाणारा हा प्रश्न. बच्चा पार्टी, एम आई ऑडिबल, इज स्क्रीन विजिबल, दिख रहा है ना स्क्रीन सभी को. साक्षी जी, प्रेम, साक्षी, यश, शिवराज. हां मग सांगा मला. तर हा जो अँगल ऑफ डीप असतो, अँगल ऑफ डीप म्हणजे फाय ॲट इक्वेटर. मग मी जर इक्वेटरला घेतलं हा फायची व्हॅल्यू बघा, सपोज ही बेनेट इथं आली मग तुम्हाला. सो इक्वेटरला फायची व्हॅल्यू तुमची काय असेल 0. ठीक आहे. सो इथं लिहितो ॲट इक्वेटर फाय इज इक्वल्स टू 0 डिग्री. मग फायची व्हॅल्यू जर इक्वेटरला 0 असेल तर मग बीचा जो कॉम्पोनंट आहे बघा, BV कॉम्पोनंट काय असायला पाहिजे तर 0 असायला पाहिजे. कारण मला माहिती आहे हे बघा. सो देअरफॉर आपल्याला माहिती आहे आता BV इज इक्वल्स टू काय लिहितात तुम्ही, बी नेट टाइम्स साईन फाय. मग आता फायची व्हॅल्यू जर 0 टाकली तर BVची व्हॅल्यू काय येईल रे, बी नेट मल्टीप्लाइड बाय साईन 0 डिग्री. हा फॉर्म्युला आहे आपण मागाशी शिकलो आहे. साइन 0 की वैल्यू क्या आते 0, तो BV कॉम्पोनेंट क्या आया 0. ओके. BH कॉम्पोनेंट के बारे में लिखो also. हाँ BH BH इज इक्वल्स टू बी नेट टाइम्स साइन नहीं, ये क्या होता है कॉस होता है ना, तो ये बनेगा कॉस फाइ आणि फाइची वैल्यू 0. सो बी नेट मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ 0 डिग्री. ठीक है, विच इज BH. सो BH इज इक्वल्स टू बी नेट कॉस 0 डिग्री, वो होगा 1. तो म्हणजे आपल्या केसमध्ये आपल्याला डायरेक्ट ही व्हॅल्यू मिळेल BH इज इक्वल्स टू बी नेट. किंवा तुम्ही जी नेट मॅग्नेटिक फील्ड जी की आपण असं लिहित होतो रूट ऑफ मगाशी BHचा स्क्वेअर प्लस BV स्क्वेअर. आता BV कॉम्पोनंटच 0 आहे आपला, मग हा 0 झाला. कळतं आहे तुम्हाला, हा 0 झाला. हा रॉंग म्हणजे इथं कन्सिडरच नाही करता येणार कारण BV 0 आहे. सो असे प्रश्न विचारतात. ॲट इक्वेटर फायची व्हॅल्यू काय असते, अँगल ऑफ डीप 0 डिग्री. तिथं व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड 0 असतो. आणि बी नेट इज इक्वल्स टू, मग बघा हा जर 0 झाला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल. सो बी नेट इज इक्वल्स टू काय बनणार आहे बच्चा पार्टी लोक BH. मग हॉरिझॉन्ट ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इक्वेटरवर असतात म्हणजे इक्वेटोरियलच्या कुठल्याही प्लेसला असू द्यात, मग तुम्ही अमेरिकेत असू देत, इंडियात असू देत. इंडियामधून पण इक्वेटोरियल प्लेन गेलेलं आहे, माहिती आहे तुम्हाला कुठून गेलेलं आहे इंडियामधून इक्वेटोरियल प्लेन, किसी को पता है क्या. विषुववृत्तीय प्रदेश गेला आहे का इंडियामधून, पहिली गोष्ट तेच माहीत नाही आपल्याला तो गेला आहे. मिर्झापूर. बरं, हे ते
इंडियन स्टँडर्ड टाइम जिथं लोकेट केलं जातं ते लोकेशन सांगताय का तुम्ही? नॉर्थमध्ये येतं आहे की साऊथमध्ये येतं आहे विषुववृत्तीय प्रदेश? तर माझ्या माहितीप्रमाणे विषुववृत्तीय प्रदेश गेला असेल म्हणून मला तर शंका आहे. पण आमचे भूगोलाचे सर शिकवायचे, तुम्ही जेवढे विषुववृत्तीय प्रदेशाच्या जवळ जाताल ना तिथले माणसं जास्त काळे असतात. ठीक आहे. आणि म्हणजे मला ते आठवत आहे बरं का. तर मग आमचे सर म्हणायचे की साऊथचे लोक बघा खाली नाही का, तमिळ तमिळनाडू किंवा कर्नाटका, ते तुमचं खाली आंध्राच्याही खाली, तर यू विल फाइंड मोस्टली साऊथचे लोक, केरला वगैरे, तर ते त्यांचा कलर ब्लॅक आहे नाही का, स्किन कलर. का बरं असं? तर ते विषुववृत्तीय प्रदेशाच्या जवळ आहे, तिथं हीट जास्त आहे. पण जर तुम्ही तसं नॉर्थकडे येता म्हणजे वरती येतात, तर नॉर्थमध्ये सगळे लोक तुम्हाला गोरी पाहायला मिळतील. मग गोरे काय आहेत? तर नॉर्थमध्ये थंडी जास्त आहे, तिथं हीट जाणवतच नाही. हिमालया वगैरे बघा बर्फ पडतो. तसं केरला किंवा तमिळनाडूमध्ये हीट जास्त आहे, लोक तिकडं लुंगी वापरतात मग हीट जास्त आहे म्हणून. हवाच खेळती नाही राहत. तर मला असं वाटतं की विषुववृत्तीय प्रदेश नक्कीच साऊथच्याही खालून गेलेला आहे कुठंतरी. आणि साऊथचा जो पार्ट आहे तो आपला, तर तो जास्त जवळ आहे त्या इक्वेटोरियल प्लेनला, म्हणून साऊथमध्ये लोक काळे आहेत. तर मिर्झापूर कुठं आलं आता मला माहीत नाही, पण जर वरती असेल नॉर्थमध्ये तर ॲन्सर रॉंग असेल मग तुमचं. पण आपण सर्च करू लगेच, इक्वेटोरियल प्लेन, इक्वेटोरियल प्लेन थ्रू इंडिया, बघूया. ठीक आहे. नो, द इक्वेटोरियल प्लेन डज नॉट पास थ्रू इंडिया. कळतंय का? बरोबर का मग? हॅलो. Because India is located entirely in the northern hemisphere and the equator is at 0 degree latitude, dividing the earth into northern and southern hemisphere, runs through the Indian Ocean but not through the Indian landmass. ओके, म्हणून म्हणजे मला ते भूगोलात सांगितलेलं ॲटलिस्ट आठवत आहे बाबा. तो या सो वी डोंट म्हणजे तो आपल्यामधनं जातच नाही आहे. तर मग त्याच्यामुळे आपल्याही खालनं तो जातो आहे इंडियन ओशियनमधनं. तर या दॅट्स द रिझन. सो कमिंग बॅक, ओके फाईन. सो मग इक्वेटरला ओके बच्चा पार्टी ठीक आहे ना? हॅलो, एम आय ऑडिबल? ओके, मग आपण जाऊयात आता परत एकदा इथे. ॲट इक्वेटर झाला, त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट पार्ट राहील तेवढा घेतो मग तो. तर ॲट पोल, मग पोलला काय होईल आता? फाय अँगल किती असेल रे पोलला? हे बघा इथे गेलो आपण, इथे गेलो, ऑब्जेक्ट इथं होती, आता इकडनं तिकडे गेलो आपण, इक्वेटरकडनं पोलकडे गेलो. तर हा फाय अँगल किती बनेल सांगा? इथपर्यंत किती बनेल फाय? इक्वेटरला 0 होता, तर पोलला गेल्यानंतर फाय किती बनेल? 90 डिग्री. सो देअरफॉर मग आपला जो फॉर्म्युला होता तो परत एकदा, बी व्ही इज इक्वल्स टू सांगा, बी नेट मल्टीप्लाइड बाय साइन फाय, बरोबर. सो बी नेट मल्टीप्लाइड बाय साइन फाय इज साइन 90 डिग्री. 90ची व्हॅल्यू 1, तो बी व्ही इज इक्वल्स टू क्या लिखा अपन ने? बी नेट, बराबर. आणि बी एच इज इक्वल्स टू क्या रे भाई? बी नेट मल्टीप्लाइड बाय कॉस फाय. तर आता कॉस 90ची व्हॅल्यू 0 असेल म्हणजे हा कॉम्पोनंट झाला आपला 0. ठीक आहे. सो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट बी एच इज 0 अँड बी व्ही इज इक्वल्स टू बी नेट. एवढंच आन्सर आलं मग आपला. सो प्रश्न असा विचारतात की सपोज आपण इक्वेटरकडनं पोलकडे गेलो तर फायची व्हॅल्यू काय होते? बघा, इफ वी गो फ्रॉम तर इक्वेटर टू पोल, देन फायची व्हॅल्यू, अँगल ऑफ डीपची व्हॅल्यू, फायची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते की डिक्रीज होत जाते? तर फाय व्हॅरीज फ्रॉम 0 to 90. आणि जर इफ वी गो फ्रॉम पोल टू इक्वेटर, व्हाईस वर्सा,
वाइस वर्सा। ठीक है, ओके फाइन बच्चा पार्टी, यहाँ तक चीज़ें क्लिअर फिर? हां, आता तुमच्याकडे जर आपलं मेन टेक्स्टबुक असेल तर मेन टेक्स्टबुक काढा सर्वांनी, पेज नंबर 302 वर या। पेज नंबर 302 मॅग्नेटिक मॅप्स। मॅग्नेटिक मॅप्स समजून सांगायचं आहे मला आता तुम्हाला। मॅग्नेटिक मॅप्स तर काय असतात मॅग्नेटिक मॅप्स? तर हे बघा, अशा मॅग्नेटिक फील्ड्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स आहेत, इमेजेस दाखवतो वाटल्यास तुम्हाला। हां, दिसलंय मॅग्नेटिक मॅप्स। तर हे इथं पण दिसतोय बघा, जिओमॅग्नेटिझम। ओके, सो वर्ल्ड डिजिटल मॅग्नेटिक ॲनोमली मॅप। बघा मॅग्नेटिक मॅप कसे दिसतात ते। मॅग्नेटिक मॅपमध्ये मग तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू घ्याव्या लागतात, अल्फा, BH, BNet, BV, अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड। बघा बघा कशी दिसते अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, है ना? इज इट इंटरेस्टिंग? मॅग्नेटिक ॲनोमली की कुठं मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू जास्त आहे, कुठं कमी आहे। सो आता हे जे वापरलं जातं हे मोस्टली डिफेन्समध्ये वापरलं जातं, मॅग्नेटिक मॅप्स। तुम्हाला तो पण कन्सेप्ट दाखवतो मी, मॅग्नेट याचा आपला सॉरी अर्थ्स मॅग्नेटिझम। वाटल्यास त्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर तो व्हिडिओ पण दाखवतो मी। ठीक आहे, अर्थ्स मॅग्नेटिझम तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी जास्त सोपं पडेल। बघा अर्थ्स मॅग्नेटिझम, कॅन यू सी अर्थ्स ॲज एक ह्यूज बार मॅग्नेट त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि तो असा मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतोय। ठीक आहे, सो दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्ट की आपल्याला ह्या अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत। दिसतंय का सर्वांना? बघा, हॅलो, याचा व्हिडिओ दाखवू का तुम्हाला यूट्यूबला की तुम्ही पाहून घेताल? अर्थ्स मॅग्नेटिझम आहे। आता अर्थ्स मॅग्नेटिझम हे नाही बरं का, माझ्याकडे काही चॅनल आहेत जे ॲनिमेटेड व्हिडिओज बनवतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थ्स मॅग्नेटिझम जास्त चांगलं कळून जाईल। मी वाटल्यास ते शेअर करेल। ओके, बरं, तर मग ते एक सांगायचं होतं मला तुम्हाला की अर्थ्स मॅग्नेटिझम आहे किंवा आत्ता जे आपण घेतोय आता अँगल ऑफ डीप, अँगल ऑफ डिक्लिनेशन, हा जो पार्ट आहे तो एक पार्ट आहे। तर हे सगळे कन्सेप्ट मग तुम्ही आलात का मला सांगा? व्हॉट आर मॅग्नेटिक मॅप्स? पेज नंबर 302। ज्यांच्याकडे न्यू बुक असेल त्यांनी मॅग्नेटिक मॅप्सचा क्वेश्चन आहे का बघा, क्वेश्चन नंबर 35 आहे। मे बी पेज नंबर पुढे मागे होईल पण क्वेश्चन नंबर 35 मॅग्नेटिझम चॅप्टरमध्ये आहोत आपण। पटकन येस सर। मग व्हॉट आर मॅग्नेटिक मॅप्स? तर लिहिलेलं आहे मॅग्नेटिक एलिमेंट्स ऑफ अर्थ, ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे BH, अल्फा अँड फाय व्हॅरी फ्रॉम प्रत्येक ठिकाण टू ठिकाण ते व्हॅरी होतं अँड ऑल्सो विथ टाईम। द मॅप्स प्रोव्हाइडिंग दिस व्हॅल्यूज ॲट डिफरंट लोकेशन्स आर कॉल्ड मॅग्नेटिक मॅप्स। ठीक आहे, मग असे मॅप्स जे आपल्याला ह्या व्हॅल्यूज प्रत्येक लोकेशनच्या प्रोव्हाइड करतायत त्यांना म्हणतात मॅग्नेटिक मॅप्स। ठीक आहे, राहील लक्षात सर्वांच्या? मॅग्नेटिक मॅप्सबद्दल लक्षात राहील। तिचं डेफिनेशन बघा, आता मी ती वाचून दाखवतोय फक्त, कारण जे मगाशी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं हे बघा, तुम्ही सपोज अशी अर्थ आहे, अर्थमध्ये आता इकडे सपोज अमेरिका आहे आपली, ठीक आहे, इथं जपान आहे आपला, ठीक आहे, आणि इथं कुठंतरी आपला भारत आहे, असं मध्ये कुठंतरी असं, ओके भारताचं ना कसे थांबा, तर इधर अपना इंडिया है लाइक दिस। ठीक है, और ये अपना जम्मू काश्मीर झालं, इथं साऊथकडे आलो आणि इथं महाराष्ट्र, इथं गुजरात आहे, ठीक आहे, असं काहीतरी राजस्थान, सो इधर किधर तो इंडिया आहे। तो मला काय सांगायचं होतं की मग आता पृथ्वीवरचे जे लोकेशन्स आहेत त्या लोकेशन्समध्ये म्हणजे हे लोकेशन आहे आता, हे लोकेशन आहे आता, किंवा हे लोकेशन आहे, तर ह्या लोकेशनला असणाऱ्या सपोज BH ची व्हॅल्यू, फायची व्हॅल्यू,
अरे बापरे, पण येईल राव ते परत, काय सांगता येत नाही. ठीक, थँक्यू थँक्यू. इकडे वडापाव कधी खायचा मग आता? नाही नाही, वो तो क्रेडिट बनता है, ठीक आहे. घेऊन जाता का लगेच चांगले? बरं उद्या या माझ्याकडं, सेशन चालू आहे आता. BH आहे, फाय आहे, त्यानंतर तुमचा अल्फा आहे. तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहे किंवा अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड आहे, नेट मॅग्नेटिक फील्ड, ह्या सगळ्या व्हॅल्यू त्या लोकेशनला लोकेट करण्यासाठी तुम्हाला वापरायच्यात. तर मग ते जे दाखवलं तर ते मॅग्नेटिक मॅप्सने दाखवतात. मग आता यातलं असं घडतं की पृथ्वीवर भारतात नाही म्हणत, जे पृथ्वीवर यातल्या कुठल्या तरी व्हॅल्यूज सेम असू शकतात. मग सपोज आता क्वेश्चन नंबर 36 आहे, त्याच्याच खाली आहे. तर आयसोमॅग्नेटिक चार्ट्स काय असतात ते विचारलं आहे. तर आयसोमॅग्नेटिक चार्ट्स, तर तो एक डेफिनेशन बघा आयसोमॅग्नेटिक चार्ट्सचा, की मॅग्नेटिक मॅप्स ड्रॉन बाय जॉईनिंग प्लेसेस विथ सेम व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर इलेमेंट. मग काय करतात की इथं मॅग्नेटिक मॅप ड्रॉ करताना सपोज सगळ्यांची BHची व्हॅल्यू सेम आहे, पृथ्वीवरचे ते इलेमेंट जोडले लाईनने. सगळ्यांची समजा अल्फाची व्हॅल्यू सेम आहे, त्यांना जोडलं लाईनने. सगळ्यांची बी नेटची व्हॅल्यू सेम आहे, त्याला लाईनने जोडलं. सो दीज आर द मॅग्नेटिक मॅप्स. सो आयसोमॅग्नेटिक चार्ट्स आहे. मॅग्नेटिक मॅप्स ड्रॉन बाय जॉइनिंग प्लेसेस विथ सेम व्हॅल्यू ऑफ ए पर्टिक्युलर इलेमेंट आर कॉल्ड आयसोमॅग्नेटिक चार्ट्स. आयसोडायनॅमिक लाईन्स, आयसोगोनिक लाईन्स आणि अक्लिनिक लाईन्स. सो आयसोडायनॅमिकमध्ये बघा, लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ इक्वल हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स. म्हणजे आयसोडायनॅमिक, इथं पर्टिक्युलर इलेमेंट सेम, लाईन जॉईनिंग पर्टिक्युलर इलेमेंट, लाईन जॉईनिंग पर्टिक्युलर इलेमेंट ऑफ अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड, पर्टिक्युलर इलेमेंट, लाईन जॉईनिंग सेम व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर इलेमेंट, सेम व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलर इलेमेंट. त्याच्यानंतर आहे आयसोडायनॅमिक. मग आयसोडायनॅमिक लाईन कशाला म्हणायचं, तर लाईन जॉईनिंग द प्लेसेस ऑफ इक्वल हॉरिझॉन्टल, लाईन जॉईनिंग इक्वल BH horizontal components on magnetic maps, line joining इक्वल BH. आयसोडायनॅमिक म्हणूया त्याला. आयसोगोनिक, मग आयसोगोनिकमध्ये लाईन जॉईनिंग प्लेसेस ऑफ इक्वल डिक्लिनेशन, इथं लिहितो लाईन जॉईनिंग प्लेसेस ऑफ इक्वल डिक्लिनेशन, ठीक आहे, डिक्लिनेशन विच इज अल्फा. हे झालं आयसोगोनिक. आणि अक्लिनिक, अक्लिनिक मग तिथं लाईन जॉईनिंग प्लेसेस विथ इक्वल इन्क्लिनेशन किंवा डीप अँगल ऑफ डीप, ठीक आहे. हे बघा, आता आयसोमॅग्नेटिक जो चार्ट आहे त्या चार्टवर 3 प्रकारच्या लाईन असू शकतात, आयसोडायनॅमिक, आयसोगोनिक किंवा अक्लिनिक. मग अशा लाईन्स जॉईनिंग इक्वल BH, अशा लाईन्स जॉईनिंग प्लेसेस ऑफ इक्वल डिक्लिनेशन, अशा लाईन्स जॉईनिंग इक्वल अँगल ऑफ डीप दॅट इज फाय. मग त्यांना म्हणायचं अक्लिनिक लाईन्स, यांना म्हणायचं आयसोगोनिक लाईन्स, यांना म्हणायचं आयसोडायनॅमिक लाईन्स. सो अशा प्रकारे मग आपल्याला आपला हा जो पार्ट होता चॅप्टरचा, तर हा चॅप्टरचा जो पार्ट होता थेरॉटिकल पार्ट, तो ओव्हर झालेला आहे. याचे फक्त आता मला न्यूमेरिकल्स घ्यायचे, तर न्यूमेरिकल्स मी उद्याच्या सेशन्समध्ये कवर करेल, ठीक आहे. या संडेला मग आपण टेस्टसाठी हा मॅग्नेटिझम चॅप्टर ठेवूया, चालेल. साक्षी, शिवराज, सिद्धी, प्रेम, ओके ओके ठीक आहे. मी याच्या नोट्स शेअर करतो आणि थांबूयात मग आज. ओके, बाय बाय, सी यू, गुड नाईट.